चंद्राचे काही चांगले पोवाडे काही स्क्रीनला आपण लावलेले असतात त्याच्यावर काहीतरी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करायचा. हे वातावरण निर्मिती होतं शिवचरित्राशी काही चांगले वगैरे काही झाले करण्याचा प्रयत्न करायचा. त्याला काही प्रसाद त्याचं फायर एक्झिबिशन त्याच्यात ऑडिट पण या 2 दिवस करायची कसं हे काय शासकीय जो राष्ट्र संभाजीनगरपासून आपण रस्ता क्लिअर ठेवू फक्त 12 आपण थोडंसं माझा म्हणजे तो रस्ता मुख्य रस्ता ब्लॉक नाही करतोय पण येऊ द्या लोकांना आपण मदत करू. आणि आम्ही काय दिलं वेळेला एवढ्या जुन्नर शहराची बैठक घेऊ आम्ही काही स्वयंसंचनेचे कार्यकर्ते त्याचे ॲक्शन फोर्स त्यांना बिल्ला देऊ त्यांना उभे करू एवढ्या 3 तास हे काम साहेबांनी मला त्यामुळे एकत्र बसण्याचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये किल्ले शिवजयंती शिवजयंती महोत्सव आणि 17, 18, 19 या अशा 2 विषय आहेत. म्हणजे महानव आहे ते महानव मला आकर्षित आहे अतिशय सुंदर आहे. एक पहिले की आपल्या छत्रपती शिवाजीचा पुतळा आहे चौकातला मोठा अशोक त्याच्या पाठीमागे जी बेस लागणार आहे आणि दुसरी जी बेस आहे ती आपल्या परदेशपुराजवळ लागणार आहे. बाहेरची जी बेस आहे त्याला सजावट करणार आहोत कारण ती ऑलरेडी आहे तर त्याला सजावट करणारे सांगण्यात कारण 3 पैसे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या होतील. त्याच्यानंतर 17 तारखेला 17 आणि 18 तारखेला बैलगाड्यांचे जो आपला मैदानी खेळ आहे जो आपला शस्त्रांचा खेळ आहे पारंपरिक आहे तर त्या खेळाला आपण त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते 1,51,000 आहे. द्वितीय क्रमांक 1,01,000 तृतीय क्रमांक 75,000 चतुर्थ क्रमांक 41,000 आणि अशा पद्धतीने विविध छोटी छोटी आपल्याला बक्षीस आहेत. त्या पहिल्या दिवशीची बक्षीस किती 31,000 तर 7,000 5 क्रमांक आहे. दुसऱ्या दिवशी जी आहे प्रथम क्रमांकापासून ती वेगळी आहे आणि फायनलची वेगळी आहे. अशा पद्धतीने हा एक मोठा खर्च बैलगाडा शर्यतीचा घाट तयार होते. आपल्या शंकरराव कुठे साहेबांचा निर्णय तिथं विकसित झाला आहे त्या ठिकाणी ते अपघात चालू होत आहे ऑलरेडी चालू झालेलं आहे. खूप पाणी होतं तिथे दिवस सर्व लोकांनी मेहनत करून बैलगाड्या मार्गाने मेहनत करून त्या ठिकाणी रावसाहेब बापचा आणि गुडके पाटील बैलगाडा शर्यत घाट या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि ट्रस्टने या कामासाठी फक्त त्याची अपेक्षा होती शर्यती करायची. रावसाहेब गुडके पाटील शंकरराव गुडके पाटील यांची छायाचित्र दर्शनी भागामध्ये लावून त्यांना सन्मान त्यांचा असावा अशी साधी भावना कुटुंबाची आहे. त्यांनी आपल्याला संमती दिल्याबद्दल मी टाळ्यांच्या गटामध्ये कबड्डीच्या स्पर्धा आहे त्या भव्य कबड्डी स्पर्धा आपल्याला माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कबड्डीमध्ये आपल्या वडगाव सारेचं बांधलं नाव वडगाव सारेला कबड्डीची मंडळी म्हटली जातात आणि आता कबड्डी खरं तर अख्या जगभरात खेळ झालेला आहे आणि कबड्डीच्या स्पर्धेमध्ये आता आपण भारत सुद्धा भाग पुढे आहे. त्यामुळे ह्या पण खेळाला महत्व देतात. 70 किलो वैद्य गटामध्ये जी बक्षीस आहे त्याच्यामध्ये 31,000 पहिला क्रमांक 21,000 तृतीय क्रमांक 11,000 तृतीय क्रमांक आणि 11,000 चतुर्थ. बाकी शिस्तबद्ध संघाला वेगळं बक्षीस आहे. नावाचा सगळ्यात लांबचा जो संघ येईल त्याला वेगळं बक्षीस आहे. सर्वोत्कृष्ट पकड जो करेल त्या खेळाडूला चांगला बक्षीस आहे. सर्वोत्कृष्ट चढाई जो करेल त्याला भव्य चषक आणि त्याला रक्कम आहे. आणि मैदानात जर आल्या जो मैदान गाजवेल त्या कबड्डीचं त्याला सुद्धा ते कबड्डीची गणती मॅचिंग व्हावी दिल्ली जाणारी असा कबड्डी स्पर्धा 17 तारखेला सकाळी 11 वाजता होईल. विषय म्हणजे यावेळेला
आकर्षकाचं श्लोके बनवलेलं आहे. 17 तारखेला सायंकाळी ते फोक आख्यान, हे फोक आख्यान सध्या अख्ख्या राज्याची चर्चा आहे मनोरंजनाची, आणि त्यांनी आपल्याला वेळ दिला आहे आणि अतिशय सुंदर कार्यक्रम 17 तारखेला सायंकाळी 7 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमाची आपण नोंद घ्या. 18 तारखेला कुस्तीचा आखाडा आहे, शिवनेर केसरी म्हणून हा आखाडा होतोय आणि त्याच्यामध्ये पहिलं जे बक्षीस आहे त्याच्यासाठी चांदीची गदा आपण ठेवलेली आहे. 2 चांदीच्या गदा, चषक, ढाल आणि दुसरी म्हणजे पहिलं जे बक्षीस आहे कुस्तीचं ते 1,51,000, दुसरं बक्षीस आहे ते 1 लाख, तिसरं 51,000, 25,000, 15,000, 10,000, 5,000, 3,000. मग जेवढ्या कुस्ती लागतील त्या सर्वांना काही ना काही पैसे त्यांच्या हातात देऊन त्यांना विद्यार्थी द्यायचा निर्णय. कारण कुस्तीवाला येतो तर बिचारा लांबड येतो, त्याला यायला जायचं मानधन मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आपण घेतलेली आहे. 18ला सायंकाळी मध्यरात्री छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी आणि बाहेर आकर्षक अशी आपली पाहिजे ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ आपण करतोय. आणि त्याच ठिकाणी आपण त्या रात्री 12 वाजता प्रत्येक मनोरंजन कागद आहे, त्याचं नाव आहे अभंग रिपोस्ट. म्हणजे जेवढे काही वारकऱ्यांची जी गीता आहे वेगवेगळ्या मग त्या जनाबाईचा असू द्या, संत तुकारामांचा असू द्या, ज्ञानेश्वर महाराज असू द्या, एकनाथ महाराज असू द्या आणि संत वाटते सगळे जेवढे अभंग आहेत संत तुकाराम महाराजांचे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं हा अभंग रिपोस्ट म्हणून कार्यक्रम मनोरंजन कार्यक्रम त्या पुतळ्याजवळ पद्धतीने ज्यावेळेला ही मानवंदना होईल त्याच्या आधी सुद्धा आणि मानवंदन झाल्यानंतर रात्रभर ते वातावरण खुलून दिसावं, शिवभक्तांचं स्वागत व्हावं, त्यांच्या कानावर चांगल्या गोष्टी लागल्या म्हणून रात्रीचा हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. पण त्याच्या अगोदर 18ची सायंकाळ जी आहे, सायंकाळी 7 वाजता शंकरराव मुठे पाटील मैदान या ठिकाणी अतिशय फेमस आणि त्याचे प्रयोग नटसम्राट नंतर सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर श्रीखंड म्हणजे सगळ्यात जास्त प्रयोग कुठल्या नाटकात झाले असेल तर ते ऑल दी बेस्ट नाटकाचा प्रयोग 17 तारखेला सायंकाळी आपल्या समाजाच्या माणसाला ठेवलेला आहे. 19 तारखेला सकाळी शिष्टाचाराप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शिवरायांच्या जन्माचं स्वागत, त्यांचा पाळण्याचा कार्यक्रम, नंतर त्यांना शिष्टाचाराप्रमाणे मानवंदना आणि त्यानंतर मराठा महासंघाच्या वतीने स्वागत, त्यानंतर तिथे काही आपल्या आराधना जो शिवनेरीच्या बाबतीत किंवा आज तालुक्यामध्ये काही चालले आणि त्या ठिकाणी तालुक्याचा आमदार म्हणून काही प्रेझेंटेशन माझ्या शब्दामध्ये जो आपल्याला काय हवं करू शकणार त्या तालुक्यासाठी तो एक डिमांड पाठवून बाकीचे आदरणीय सुरेंद्रताई बोलते, एकनाथ शिंदेसाहेब बोलते आणि सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांना मार्गदर्शन होईल आणि शिवनेर घोषितसाठी 5 पुरस्कार दिले त्याची यादी आता आम्ही ऑलरेडी पाठवलेली ती पाठवून जवळ 3 महिने झालेले आहे. त्याच्यावर चर्चा होईल. कसं होतं आता मुख्यमंत्री साहेबांनी ज्यांची नावं तुम्ही देणार आहात विशेष या कामामध्ये त्यांनी स्थापित केलेलं आहे अशा लोकांचा आम्हाला इथून पुढे पोलीस स्टेशनचा येणार जालंधर पडताळीचा तो तसं आपल्या ह्यापासून त्यांनी मनावर घेतलेला आहे तर तसं आपण ते करूया चाललंय. त्यानंतर त्या दिवशी 10 ते 4 सकाळी 19 तारखेला या शंकररावांचे मतदानी खेळ होणार आहे. हे मतदानी खेळ राज्यातले जे चांगले मतदानी खेळ करणारे लोक आहेत सराव त्यांचा होत आहे. अशा लोकांचा कार्यक्रम अतिशय नेतृत्व कार्यक्रम सर्व शस्त्रांनी आणि सर्व आयुधाने घेऊन या कार्यक्रमाचं प्रात्यक्षिक आपल्याला सगळ्या प्रकारे खेळायचं. या महाराष्ट्राच्या युद्धामध्ये केवढा मोठा प्रमुख वाटा होता स्वराज्याच्या व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारे खेळायची प्रात्यक्षिक त्या दिवशी होणार आहे. त्यानंतर ते 10 ते 4 होणार आहे उपारपाडामध्ये. त्यानंतर 5 वाजता छत्रपती शिवरायांची महाआरती शंकरराव मुठे साहेब, शंकरराव मुठे राज्याचे पर्यटन मंत्री माननीय शंभूरावजी देसाई साहेब आणि आदरणीय ही समिती मंडळी प्रशासकीय ब्राह्मण समिती मंडळी आपल्या सर्वांच्या
उपस्थितीमध्ये ते एकत्रितला आठवण महाराजांची. त्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शिलांग साहेब यांच्याशी आता माझं बोलणं झाल्यानंतर त्यांची वेळ आपल्याला आल्यानंतर भव्य शोभा येतं सायंकाळी मिरवणूक असते आपल्या छत्रपती शिवरायांची मिरवणूक शहरात ती सायंकाळी 5 वाजता त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्या अगोदर 19 फेब्रुवारीला सकाळची वेळ सांगायची लागली. 19 फेब्रुवारीला त्यांच्या ताब्यामध्ये संपूर्ण प्रशासन केलं आहे. जे सन्माननीय या विभागाचे आपले जिल्हाधिकारी कलेक्टर आदरणीय जितेंद्र गुंडे साहेब आणि जिल्हा परिषदचे सन्माननीय सीओ हे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गजाननजी काळे साहेब पाटील साहेब या दोघांच्या शुभ हस्ते सकाळी किती वाजता 7 वाजता सकाळी 6 वाजता 19 तारखेला आहे शिवाय पाटील हा राष्ट्रीय शिक्षकांप्रमाणे त्यांच्या शुभ हस्ते ज्या ठिकाणी शिवाय पाटीलचा महाअभिषेक दरवर्षीप्रमाणे होणार आहे जिथून आपण सर्वांनी घ्या. आणि 19 साहेबांचा जो कार्यक्रम आहे तो आहे शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने खास शिवजयंतीसाठी बहुरंगी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम करतात मनोरंजन महाजत्रा. आणि त्याच्यामध्ये ह्या टीव्हीवर आपण पाहणार आहे जवळजवळ फेमस असलेले 8 लोक जे आहेत ते सगळे एकत्र करून ह्या जत्रा मनोरंजनाचा कार्यक्रम 19 सायंकाळी होईल. त्या दिवशी फटाक्याची आतिषबाजी स्वागत होईल. म्हणजे दारू काम जे असतं ना हे फटाक्याची दारू तर त्याचा सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन आपण त्या दिवशी केलेलं आहे. अशा पद्धतीने हा सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार असेल, काही स्टेजमध्ये असेल किंवा काही पातळी करायला असेल, काही पाळणा म्हणून असेल, या सर्वांना अतिशय जबाबदारी आपण असेच 2 दिवसानंतर त्यांना 5 मिनिटाला सांगा. म्हणजे त्यांना काय होतं की टीम आपली पुण्याची येते पण ते सोडत नाही त्यांना तुम्हाला पुढे कसं आहे मला सोडत नाही की त्याच्यामध्ये भाग घेत नाही याच्यात भाग घेत नाही. तर थोडं बघा शाळेच्या मुलांच्या नावापासून सर्वांची इच्छा तेवढी पण सर प्रत्येकाची नावं आली पाहिजे. नंतर पत्रकारांना आठवण माहिती जे काही पत्रकार आपली नावं देते त्यांना सर्व पत्रकारांना पास द्या. आणि मराठा सेवा संघाचे पण जे पदाधिकारी मुख्य कार्यक्रमाला आपली वर असणार आहे त्यांची आणि मराठा सेवा संघाने पाहिजे चर्चा केल्याशिवाय मोदी सर्व भक्ती सर्व पक्षीय भक्त आहे आमचं माझ्या शिवभक्त शिवभक्ताचा वाटत आणतो पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादा सांगायचा मुद्दा असा आहे की आपण दरवर्षी भव्य दिव्य वेश या ठिकाणी उभारतात पण खरं जर वास्तविक पाहिलं तर आपली जी दगडी वेश आहे दोन्ही ठिकाणची ते इंटरेस्ट त्या ठिकाणी चिकन मटणाचे दुकान आहे. त्या ठिकाणी काय होतं आपण दारूचे धंदे 2 दिवस बंद करतो सर्व बंद करतो. ती दुकानं चालू असतात आणि त्या ठिकाणी पहिली जितके आपलं भटक्या कुत्र्यांचा वावर जुन्नरमध्ये त्या वासाने ती सर्व त्या ठिकाणी वाटत आणि त्या ठिकाणी ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतं कोणतरी पडतं मोटरसायकल आडव्या जातात गाडीची अशा घटना दरवर्षी घडतात. मग आमची जुन्नर रेस्टॉरंट त्या ठिकाणी काही लोक असतील त्यांना त्या ठिकाणी प्रथम उपचार करून आम्ही घेऊन जातो. दुसरी गोष्ट अशी झाली की आपण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे आपण जर विचार केला बिफोर आपण आमदार झाल्याच्या अगोदर आणि नंतर झाल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय सेल्फी पॉईंट बसून आहे अतिशय सुंदर आहे. त्यानंतर आपण बिपर सफरच्या इथे त्या हे बसवलं आहे की जे जुन्नर दर्शन जुन्नरमध्ये ऐतिहासिक स्थळांचं त्या ठिकाणी महत्त्व काय ते आपल्या माध्यमातून आपण दाखवलं आहे. त्या ठिकाणी लाईट काय वेळा लाईट जाते तो पण एक प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट अशी जातात की आपण अगोदर आमदार असताना मला आठवतंय की 1.5 महिन्याच्या आतमध्ये दगडी वेश जुन्नर स्टँडची
ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिल्या पायरीपर्यंत जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे तो आपण 1.5 महिन्यात पूर्ण केला आपलं शब्द होता. आता असं झालंय की शिवनेरी किल्ल्याचा जो रोड आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून त्या ठिकाणी लाईट नसते रात्रीची काही ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी फिरायला जातात, लाईटीची व्यवस्था नाही. त्याच्यामध्ये 4 वर्ष झाले आता गाठीचं काम अजून पूर्ण नाही. त्या ठिकाणी मोठमोठे ब्लॉक टाकले ते गटार एवढे मोठे 6-7 कोटी माणूस काढले. त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पाठीमागे पडले तर त्यांचे संबंध होते त्या आज पण उभे ऑनलाईन. तर असे ज्या ज्या ठिकाणी हे आहे तर ते आपण बंद करावं. दुसरी गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी 17 तारखेपासून या ठिकाणी पठाणकोट असेल तर मिलिटरीवाले सुद्धा येतात शिवजोत घेऊन. माझ्या 7,000 जणांची नावं आहेत. मी शिवजोत प्रतिष्ठान महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. त्या निमित्ताने आम्ही प्रत्येकाची नोंद करायची असते, त्यांना एक भेटवस्तू द्यायची. तर सर्वांच्या नोंदी आमच्याकडे आहे. आमचे त्यांच्याबरोबर या ठिकाणी हे पण होत आहे. तर मला सांगायचा उद्देश असा आहे की आपण 12च्या नंतर काय ठिकाणी आपण बंद करतो. जो फ्लो वर जाणार आहे त्यांना जर शिवजोत घेऊन जर त्यांच्याबरोबर एक जण पाठवला की शिवजोत घेऊन आणि दुसरा त्याच्याबरोबर तर ते वर जाऊन शिवजोत त्या ठिकाणी प्रज्वलित करून पुन्हा रिटर्न होतात. त्या ठिकाणी ट्रॅक्टरची सुद्धा सुविधा झाली पाहिजे. पाठीमागच्या वर्षी या ठिकाणी परिवहन महामंडळाने सुद्धा चांगलं काम केलं आहे. भोसरीपासून सुद्धा आपल्या बसेस होत्या आणि जास्त बसेस सोडल्या. माझी आपल्यास विनंती आहे कल्याणवरला सुद्धा शिवभक्त येतात त्या ठिकाणी संगमनेर आळेपाटा या ठिकाणी मिळतात तर त्यांना आळेपाट्यापाशी ब्लॉक केलं जातं, नागगावपाशी ब्लॉक केलं जातं. ते हे होऊ नये जातं त्यांना पण पुढे सोडण्यात यावं. दुसरी गोष्ट अशी आहे की जे गाड्या बसेस आपण वर पाठवतात ते वर जातात दत्तमध्ये बसेस ठेवले पाहिजे. तर वर जे आता स्टॉल सुद्धा वरती जे स्टॉलला जागा दिलेले तिथे ती गाडी फिरत नाही. आणि व्हीआयपीच्या काही गाड्या त्या ठिकाणी आहेत. व्हीआयपी पास दिल्याशिवाय कुणालाही ते वर सोडण्यात येऊ नये. त्या ठिकाणी 2 सुविधा गाड्यांच्या अशा कराव्या की त्या फक्त पासच दाखल्यावर घेऊन जातात. दुसरी गोष्ट अशी आहे की मागच्या वर्षी ज्यांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी आमच्या वतीने पाण्याची सुविधा करू डिपार्टमेंटची वतीने ते कुठे झालेली नाही. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आभार मानतो की 3 वर्षापूर्वी दादा आम्ही स्वतः खांद्यावर पोलीस प्रशासनाला पाणी पुरवलेले. 3 वर्षाच्या पूर्वी त्यांनी त्या ठिकाणी 1,500 लिटरचा प्लॅन बसवला. त्याचं स्टोरेज 10,000 लिटर केले. तिथे आज पण किती शिवभक्त गडावर गेले त्यांना आरोचं पाणी मिळतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे दादा की आपण हे ठिकाणी करत असलेला जो आढावा आहे आढावा भेटतो त्यामध्ये जुन्नर वाशी आता जुन्नर शहरामध्ये अजून कोणाला आमंत्रण देण्यात आलेलं नाही. आणि सीओ साहेब या ठिकाणी आहे नगर परिषदेचे. त्या ठिकाणी दगडीवेश पासून ते पुतळ्यापर्यंत रात्रीच्या सर्व मोठमोठ्या ट्रक टेम्पो उभे असतात. त्याचाही वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो. त्यांनी एकदा त्याच्याकडे पण लक्ष द्यावे. या गोष्टी दादा आहेत मी मागणीचं विनंती करतो. खूप चांगलं काम आहे. आपल्याला बनवाशी पुढे मातीमध्ये तिथे काही लोक आपले त्याला जे पोळे आहेत त्याला 10 ते 9 लाख काही बॅरिकेड लावले तसं कुठले पण मुळाचा बदोशे पोळा पण लोक एवढे आनंद आले तर 2-3 शिवले त्याला त्याचा आपला त्रास झाला की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रास झाला त्या लोकांना. पण ठीक आहे ते तुम्ही काढला असं तुमचा म्हणजे मला असं होतो करतो. पुढेचे सांगितल्याप्रमाणे आपण हे म्हणतात की रस्त्यात खड्ड्यात असते. आता 5 वर्षांपूर्वी मला 10 खड्ड्यात जातात मागच्या ते जर मी नसतो गेलो खड्ड्यात मागच्या 5 वर्षामध्ये तर ही परिस्थिती राहिली नसते. आता खड्ड्यात सुरुवातीला एक लायक असं आहे मी तो कामापासून आमदार आहे तसं आमची तयारी होती काम म्हणजे झालं तसं माझं स्वतःच स्वभाव आहे की मला कामाशिवाय काही सुचत नाही. ते राजकारण कधी करत नाही. मला एवढी वाईट अवस्था वाटते आता 1 वर्ष झाले तालुक्याला माझ्या हातामध्ये होऊन मी सगळे आम्याकडे घेतले रस्त्याचे आणि पुन्हा या तालुक्याचे सगळे काम करण्याचे रस्ते हे 100% सुपर ट्रॅकचे रस्ते बनवतो हे सुद्धा आपल्या सर्वांना आपलं सांगतो. इतर भीमाशंकरला जाणारे सगळे 4 रस्ते कोचेवाडी शिवनेरी ते भीमाशंकर
त्याच्यात पारुंडे शिवरे ते भीमाशंकर पारुंडे मार्गे त्यांना सुकाळ वेळे होते तुमचा सुकाळ वेळे मार्ग शिवनेरी सुकाळ वेळे ते भीमाशंकर आणि तांबे गाव ते शिवनेरी तांबे गाव ते भीमाशंकर हे चारही रस्ते 4-5 रस्ते आपण आता ऑलरेडी यावर्षी करतोय आता म्हणजे आपली पर्यटनाला पण मदत होईल. राहिला विषय तुम्ही रेस्टॉरंटमध्ये आमची ज्यावेळी ही जी टीम आहे ती प्रशासकीय यांच्याबरोबर पीडब्ल्यूच्या अधिकारी आहेत. तुम्ही जर 2 दिवस काही तासाचा वेळ काढून त्या सगळ्या असलेल्या जिथे जिथे आपण गाड्या मार्ग करतो त्या सगळ्या स्पॉटला तुम्ही व्हिजिट करा. सर आम्हाला बोलवलं जात नाही आणि आता करा ना बघा आता याची सुरुवात झाली. 18-19 तारखेला ज्यावेळी झालं ना त्या रेस्टॉरंटला बरोबर आणि याला जो तुम्ही आता जाऊन पहा हे काही काय माहिती आपण 8 दिवसाच्या आतच करतो साहेब. तिथं डाळगुंडे आहे तिथं पीडब्ल्यूडी आहे तिथे दृश्य होते तिथं आपले साहेब सर्व रस्ते खड्डे 2 दिवसामध्ये जे तुम्ही सर्व प्रश्न टाकते ते सगळे खड्डे भरून द्यायचे. कुठल्या असू द्या बोराच्या वाडीचा असू द्या तुम्हाला आतमध्ये शोभा तुम्ही जर रूट लागणार आहे समजा असं म्हणता एखादा रस्ता समजा तुमचा येतोय आणि तो कुठल्या प्रमुख रस्ता अख्खा चांगला पण एक खड्डा त्रास जाईल एक सिंगल खड्डा तो एक खड्डा सुद्धा माणसाचे होऊन जाईल बरेच होऊन जायचे ना आपल्याला आहे. त्यामुळे त्या रोडला पाहणी करा तुम्ही एकत्र पाहणी करा आणि एकत्र पाहणी करून एकत्र पाहणी करून तुम्ही जॉईंटली रिपोर्ट आपला सादर करा. 1 दिवसाची पुन्हा बसणार आहे रस्त्याचा एक खड्डा शिवमार्ग बाकी रस्ते करून मोठे शिवमार्ग करा म्हणजे आपल्या तक्रारचा होणार नाही. मुद्दा दुसरे करायच्या मध्ये तुम्ही नव्हते आपण आता निर्णय घेतलाय बघा 2 गोष्टीचा. एक म्हणजे आपण जो वॉकिंग ट्रॅक केलाय तो वॉकिंग ट्रॅकच्या लाईट आपण बनवला ते लाईट बनवली मग तुझे देखभाल नाही करता आणि आपल्याला सांग काय अवस्था किती वाईट अवस्था आहे. त्यामुळे तो एक रस्ता त्या रस्त्यावरचे सर्व लाईट्स त्या रस्त्यावरचे सर्व लाईट्स आणि शिवनेरी जाणारे हे शिवनेरी आता आम्ही ठेवणार नाही. शिवनेरीच्या किल्ल्यावर जाणारा सगळं लाईट आम्ही ठरवलेलं घेतलं की 12 महिने त्या लाईटसाठी आम्ही प्रोव्हिजन करता की सगळी 16 लाईट करायची म्हणजे कुणाला ते तक्रार नको की याचं बिल कोणी भरायचं याचं बिल कोणी स्टोर करायचं सौर ऊर्जेवर येतोय हा जो झालेली आपण सरकारला मागणी पर्यटनाची आणि जे आपण थोडंफार सांगते आयडेंटिफिकेशन साईडला उजव्याच्या राईट साईडला संकल्पना फक्त आकर्षण सोडलेली तालुक्याचं पर्यटन काय आहे इतिहास काय आहे राज्याचा. त्यामुळे ती सुद्धा लाईट तिथे जाते त्यामुळे त्याला सुद्धा आपण आता सोडवून घेतोय. हे सण सोडवून घेण्याच्या कुठल्या पद्धतीची लाईट आणि जिल्हा शुल्काची लाईट आपली बंदोबस्ती हा मोठ्या वर्गाचा झालेला आहे. त्यामुळे तो लाईटचा विषय आम्ही संपूर्ण रस्त्याच्या खड्ड्याचा विषय बरोबर पार्किंगची जी लाईट आहे तुम्ही त्या रेस्टॉरंटला बरोबर तो काय 4-5 रुपये येईल ते सगळं चेक करून टाका. तिथला विषय आता रहदारीचा ट्रॅफिकचा आणि कुठल्याही नालंदा ओतूर बंकरपाटा वत्सल कदम कोणतीही लाईटचा माणसाच्या कुठलाही ब्लॉकेज ठेवायचं नाही. सर्वांना सरळ मार्गे येऊ द्या कोणालाही तुम्ही थांबू नका कारण त्या लोकांना आपल्याला त्याच्या राहणं आणि गोष्ट सांगून आपण नाराज व्यक्त करतात. त्यामुळे तो एक विषय आपल्याला या मध्ये आपण क्लिअर केलेला आहे. सगळ्यात कडवंती आहे म्हणजे त्या ठिकाणी आउटकम किंवा काय झालं त्यावेळेस त्याच्या अगोदरच्या काळात 2021 आपण जुन्नर तालुका पर्यटन केला. महाराष्ट्राचा एकमेव तालुका आपण पर्यटन केलं. आपल्या तालुक्याला आपला अभिमान आहे. पण माझ्या सातत्याने 3-4 वर्ष मी पाठपुरावा करत आहे. आता पहिल्या तर आपण स्टेट लाईटला घेतलेलं आहे. गेल्या वर्षी 20 फेब्रुवारीला स्ट्रीट लाईट गेली झाली. 20 फेब्रुवारी लाईट बंद झालेली आहे. तर अजूनही लाईट चालू नाही ही स्टेट लाईट ती केली तुम्ही. पण माझी अशी दुसरी एक मागणी आहे की मागं मी एकदा बातमी आली होती त्या बातमीचा संदर्भ असा होता की सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकला जातो किल्ल्यावर त्यावेळेस शैक्षणिक सहली आपल्या महाराष्ट्रातून शिवनेरी राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यावेळेस 6-6:30ला अपूर्णता अंधार असतो आणि ती सर्व मुलं दत्त मंदिराच्या पुढं
साडीमध्ये शौचालयासाठी शौचासाठी तिथे जात असतात. त्यासाठी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आम्ही तिथे जातो त्यावेळेस ते विचारते की शौचालय कुठे आहे. आणि आपला जुन्नर तालुका हा बिकट प्रवण क्षेत्र घोषित झाल्यामुळं सकाळी 6-6:30च्या दरम्यान अंधारातून मुलं या झाडीमध्ये शौचालयात जात असतात. माझी एक मागणी दादा, आपण 2019ला सुद्धा ही मागणी झाली होती की शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आपण गडावर जात असताना एक सार्वजनिक मोठं शौचालय आपण युनिट मोठं उभारावं याची सर्व पर्यटकांच्या माध्यमातून मी विनंती केली. आपण जे माझ्या सगळ्या आता जे काही गोष्टी आहेत त्या सर्व नमूद करून तिथे एकदम लॅविशमध्ये देतं की वापरा आणि खर्च करा. म्हणजे टॉयलेटला जो काही लागत आहे त्यासाठी आपण पैसे पण आणि माणूस पण काय 24 ठेवला आहे. आता तिथे आम्ही सर नवीन आणल्यावर त्या करतो जेणेकरून तिथला वापर अतिशय स्वच्छ आणि पर्यटक आपण आसुरला नसून करूया. तर तिथला देखभाल करणारा माणूस सुरू करणार त्या युनिटला पैसे टाकले आणि आमच्या युनिट आपण आपल्या राज्याध्यक्ष बघता त्यांना स्वच्छता तिथं चांगली पाहायला मिळाला. धन्यवाद. एक स्पीड ब्रेकर असावे कारण ज्येष्ठ नागरिक फिरतात पत्र आम्ही 5-6 पत्र दिली, त्याचा काही फॉलोअप घेत नाही स्पीड. थोडं आहे आपलं काम जोरात आहे, पण आपलं काम होत असताना त्याच्या मागची देखभाल किती होत नाही. आता आपण जॉगिंग ट्रॅकचा जो उल्लेख केला तिथं रोज संध्याकाळी मी फिरायला जातो 365 दिवस. म्हणजे एवढं सुंदर आहे, पण त्याची दुरावस्था झालेली आहे. त्याच्यामुळं आपण म्हणजे विनंती आपल्याला की आपण विकास होऊ नक्कीच, पण त्याची जी आपण इन्फ्रास्ट्रक्चर मिटिंग घेणार आहे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी त्याची देखभालीची त्याची तरतूद व्हावी अशी आमची सर्व नागरिकांची विनंती आहे. शिवजयंती झाल्यानंतर मात्र सगळ्या शहराच्या आजूबाजूच्या लेआउट कसा बनवायचा आणि कायमस्वरूपी स्वच्छता लाईट आणि इन्फ्रास्ट्रक्चर याच्यासाठी 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना कायमस्वरूपीची सगळी अडचण दूर करतो. अनेक पदाधिकारी आले, नगरसेवक आले, विविध पक्षाचे पदाधिकारी आले, मराठा सेवा संघावाले आले, मंत्री आलेले आहेत. या मीटिंगमध्ये आपण सर्व आभार शेतकरी संघटना आलेले आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि काय विषय दादा, जसं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे तो अतिशय चांगला डेव्हलप केलेला आहे. रतन हॉटेलपर्यंत ती लाईट आपली स्ट्रीट लाईट केलेली आहे. खाली जे नवीन प्रवेशद्वार उभं केलेलं आहे तिथं तो जो माणिकचा चौक आहे तिथं वारंवार अपघात जास्त होतात. आणि जो काही रस्ता बनवला आहे PWDने तो रस्ता नेमका येणारा जे काही वाहन आहे किंवा गाडी आहे ती नेमकी सरळ जाते का वळते हे काही कळत नाही असा रस्ता आहे एकदम. तर तिथं एक चांगला हायमास्ट मोठा आणि या सगळ्या गोष्टी झाल्या तर महिन्यात एक अपघात तिथं सारखं होते, पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते. तिथे मोठा हायवे जाऊन अपघात संपूर्ण विद्युत रोषणामधून चौक आणला जाईल बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.